सुरू आहे. ड्रेनेजच्या कामामुळे नागरिकांना अडचणी आल्यात. नेमकं काय हे आहे आता विषय? हे बघा, शहरामध्ये हे भुयारी गटाराचं जे काम चाललेलं आहे, या भुयारी गटाराचं कामामुळे इतका मोठ्या प्रमाणामध्ये शहरात नुकसान झालेलं आहे, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये चिखल निर्माण झालेला आहे. आणि हे सगळं घाण, हे सगळं पाप हे आमदार ओमराजे निंबाळकर, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील आणि नगराध्यक्ष मकरंद निंबाळकर यांच्या सगळ्यांचं हे पाप आहे. आणि यांचे खरे लाभार्थी कोण आहेत? ही योजना कुणासाठी आणली गेली? ही योजनेचे खरे पात्र लाभार्थी कोण आहेत? तर तुम्ही या ठिकाणी बोर्डा रोडला नगराध्यक्ष मकरंद निंबाळकरचं शेत आहे, त्या ठिकाणी या भुयारी गटाराच्या जे भव्य दिव्य 5 एकरमध्ये त्यांनी जी गोडाऊन उभारले, साधारणतः महिना 10 लाख रुपये भाडं त्याला मिळतंय. तर ती भाडं या मकरंद निंबाळकरांना मिळतंय, असं माझा थेट त्यांच्यावर आरोप आहे. आपण त्या ठिकाणी जाऊन दाखवू शकता की ती गोडाऊन नेमकं कुणा शेतामध्ये आहे. आणि मग नेमकं आपण ही योजना आणली कशासाठी आणली? या निशिबाला, शहराच्या निशिबाला आपण जो चिखल आणलाय, ते चिखल काढण्याचं पाप तुम्ही, जी चिखल करण्याचं पाप तुम्ही केलंय, तर निश्चित आमचं सरकार 150 कोटी रुपये आणून हे आता केलेले घाण आपण केले आहे, ते घाण काढण्याचं काम, चिखल काढण्याचं काम आमचं सरकार निश्चित करणार आहे. कचरकुंडीमध्ये अनेक कामे झाली, विकास कामे, पण त्या ठिकाणी काहीच नाही. हे बघा, भुयारी त्या तुमच्या कचराकुंडीचं म्हणतात ना आपण, कचराकुंडीमध्ये जे काम झालं ना, ते पूर्ण चुकीच्या पद्धतीनं आणि भ्रष्टाचार पद्धतीनं झालेलं आहे. त्यामध्ये तत्कालीन आपले मुख्याधिकारी हरिकाला निलगटे असतील आणि मकरंदराज निंबाळकर नगराध्यक्ष असतील, या दोघांच्या सह्याने ती बिलं गेलेली आहेत. त्यांनी त्या ठिकाणची कसल्या प्रकारचं काम न करता थेट बोगस बिलं उचलली. आणि याच्यावर जे आता चौकशी समिती आपण वारंवार नेमल्या आहेत, त्या चौकशी समितीला दडपण्याचं, दाबण्याचं, दडपशाही करण्याचं काम सुद्धा हे महाविकास आघाडीचे आमदार, खासदार, नगराध्यक्ष मंडळी करायला लागलेले आहेत. तर कुठल्या कुठल्या कामाला स्थगिती दिली असं ते म्हणतात? बघा, कुठल्याही कामाला स्थगिती नाहीये. सगळं खोटं बोल, पण रेटून बोल, चुकीचं आणि खोटा निरोटी सेट करायचं काम या ठिकाणी आमदार करायला लागलेले आहेत. मला त्यांना सांगायचंय, आपण कुठल्या कामाला स्थगिती आहे आम्हाला दाखवा. या ठिकाणी 108 कामाची ती स्थगिती जे बोलतायत, तर 108 पैकी साधारणतः 88 कामं प्रगतीपथावर आहेत. 10 ते 12 त्या कामं त्यामध्ये हॉटमिक्सची कामं आहेत, ज्या कामाला पावसाळ्यामध्ये काम करता येत नाही. राहिली 8 कामं जे सुशोभीकरणाचे काम आहेत, तर त्याचं टेक्निकल सँक्शन प्रोसेसमध्ये आहे, तात्काळ त्याची जो कामं मार्गी लागतील. तुम्ही म्हणतात ते खोटं बोलतात, त्यांनी म्हणजे तुम्ही खोटं बोलतात. नेमकं काय? हे बघा, आपण माझ्याबरोबर चला, मी आपल्याला वस्तुस्थिती, परिस्थिती आपल्याला दाखवतो. बाय मायनिंगचं काम असेल, तुमच्या भुयारी गटाराचं काम असेल, भुयारी गटाराच्या कामामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या घरापुढे टाकला गेलेला पाईप आणि नगराध्यक्षाच्या घरापुढे टाकला गेलेला पाईप, याचा जरी फरक आपण बघितला, तर नेमकं भ्रष्टाचार कोण करतंय आणि खोटं कोण बोलतंय याची आपल्याला प्रचिती येईल. त्यांनी थेट आव्हान दिलंय की समोरासमोर चर्चेला या कागदपत्र घेऊन. आम्ही कागदपत्र घेऊन तयार आहेत. आमदार, खासदार, नगराध्यक्षांनी कधी चर्चेला कुठेही आम्हाला बोलावं, त्यांना समोरासमोर रोखठोक आणि त्यांचा खोट्याचा बुरखा पाडायचं काम आम्ही निश्चित करू. सध्या धाराशिव जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती नाही, खासदाराला काय होणार? हे बघा, खासदारांनी 2014 मध्ये सुद्धा 15,000 रोजगार निर्मिती करायचं आश्वासन दिलं होतं. ते त्यांनी का पाळलं नाही, ते सुद्धा तिने या ठिकाणी सांगावं. आणि पुढे आपण काय काम करणार आहात, फक्त आरोप आपण करणार आहात का, या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण काय बोलणार आहात का, काय करणार आहात का, हे पण आपण जनतेला सांगावं. ओके.